नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतो आहे पाव किलोच्या प्रमाणात पौष्टिक असा चटकन तोंडात विरघळणारा पौष्टिक असा गुळाचा शिरा। आता त्यासाठी आपण पाव किलोचं प्रमाण घेतलं आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाव किलो गूळ, पाव किलो रवा वगैरे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त देखील करू शकता। आता इथे मी थोडंसं मीठ, गूळ आपण जेव्हा गूळ वितळवून घेतो आहे त्यावेळीच आपण पाणी आणि गुळामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे आपल्या शिऱ्याची चव आणखीन वाढते। आता गूळ आपण वितळवताना फक्त पाणी उकळायचं नाही अजिबात, फक्त गूळ वितळेपर्यंत आपण पाणी गरम करून घ्यायचं आणि आपला गुळाचं पाणी तयार आहे ते गाळून घ्यायचं आपल्याला आणि नंतर या शिऱ्यामध्ये वापरायचं आहे। आता सुरुवातीला आपण केळी ऑप्शनल आहेत। केळी तुम्हाला जर हवी असतील, तुम्हाला कॉम्बिनेशन गूळ आणि केळी याचं जर आवडत असेल तरच केळी टाका, छान लागतं, पण नाही टाकलीत तरी चालू शकतं। नुसते ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही इथे ॲड करू शकता। थोडंसं तूप टाकलं आहे आणि मी त्याबरोबर केळी आणि ड्रायफ्रूट्स मी छान परतून घेणार आहे। मंद आचेवर आपण परतून घेतो आहे। असं केल्याने आपला शिरा कितीही दिवस, म्हणजे अगदी 2-3 दिवस आपण आरामात खाऊ शकतो। केळ्यांमुळे तो चटकन तसा खराब होत नाही, कारण आपण केळी छान परतून घेतलेली असतात तुपासोबत। आणि ड्रायफ्रूट्स देखील थोडी तुपावर परतून घेतल्यामुळे थोडी खमंग अशी लागतात। आता ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत आपण। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुके तुम्हाला जी हवेत ते घेऊ शकता। मी फक्त बदाम आणि मनुकेच घेतलेले आहेत। छान परतून घ्यायचं हे सगळं 1 मिनिटभर आणि आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे। आता याच पॅनमध्ये आपण आपलं शिरा तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आता हे सगळं काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये पुन्हा तूप ॲड करायचं आहे। तुपाचं प्रमाण देखील तुम्हाला जर इतकं जास्त नको असेल, आपण प्रसादाचा करताना 1.25 किलो, पाव किलो असं प्रमाण वापरतो, पण तुम्हाला जर तूप एवढं नको असेल तर तुम्ही थोडंसं तुपाचं प्रमाण कमी देखील करू शकता। आता आपले तयार आहेत सगळ्या ह्या गोष्टी। केळी आणि ड्रायफ्रूट्स आपण हे छान एका वाटीत काढून घेऊ शकतो। नंतर आपण हे ॲड करायचे रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर। आता याच पॅनमध्ये थोडंसं तूप उरलेलं आहे, त्यातच आपल्याला आपण शिरा जे करणार आहोत ते तूप ॲड करायचं आहे। त्यामुळे हे तूप वाया जात नाही आणि हे जे पदार्थ आपण आत्ता परतून घेतलेत, स्पेशली केळ्यांचा स्वाद छान लागतो शिऱ्याला। तूप ॲड केले आपण, छान गरम होऊ द्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतरच आपल्याला त्यात रवा ॲड करायचा आहे। गुळाचं पाणी आपलं तयार आहे। हे पाणी देखील गाळून घ्यायचं आणि गरम गरमच हे पाणी असायला हवं आपला शिरा तयार करताना। तूप आपलं गरम होतं आहे, पाहू शकता छान तयार झालं आहे आपलं तूप, गरम झालं आहे। गरम झाल्यानंतरच आपल्याला रवा ॲड करायचा आहे, पाहू शकता। त्यामुळे तो लगेचच व्यवस्थित असा फुलून यायला सुरुवात होते। थंड तुपामध्ये जर आपण टाकला तर तितकासा व्यवस्थित असा फुलत नाही तो व्यवस्थित। भाजल्यानंतर होतो व्यवस्थित, पण इतका असा चटकन व्यवस्थित तापलेला तुपात जितका तो असा छान फुलतो, तितका थंड तुपामध्ये फुलत नाही। पाव किलो पूर्ण रवा मी ॲड केलेला आहे। आता आपण छान परतून घ्यायचा आहे, हा ब्राऊन रंग त्याचा येईपर्यंत।
हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे, पाहू शकता. आणि मोकळा व्हायला लागतो रवा, असा सुटसुटीत होतो व्यवस्थित. मी दाखवते थोड्या वेळाने. रंग तर चेंज होतोच, शिवाय असा सुट्टा होतो पूर्णपणे रवा व्यवस्थित भाजल्यामुळे. छान मंद आचेवर भाजायचा, थोडा वेळ लागतो, पण अशा पद्धतीने केल्यामुळेच तो छान होतो. पाहू शकता. मगाशी मी जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे छान असा सुटसुटीत झाला आहे आपला. छान भाजला गेला आहे, कलर देखील चेंज झाला आहे. आता यातच आपण मगाशी जे भाजून घेतले होते केळी आणि आपले ड्रायफ्रूट्स, ते आपण ॲड केलेले आहेत. छान सगळं आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे. आणि आता लगेचच यात आपल्याला गरम गरम व्यवस्थित असलेलं गुळाचं पाणी ॲड करायचं आहे. असं केल्यामुळे पाहू शकता छान असा फुलून येतो रवा पुन्हा एकदा. एकतर तो भाजला गेलेला असतो आणि त्यात गरम गूळ आपण ॲड केल्यामुळे तो चटकन असा फुलतो आणि पूर्ण जे गुळाचं पाणी आपण ॲड केलेलं असतं ते शोषून घेतो. थोडं दूध ॲड केलं आपण, कारण आपण गुळाचं पाणी ॲड केलं त्यामुळे आपण दूध 1/2 लिटर ॲड नाही केलं आहे. जर दूध ॲड करायचं असेल 1/2 लिटर तर तुम्ही 1/2 लिटर करू शकता, पण मग तुम्हाला हे स्किप करावं लागेल गुळाचं पाणी. मग फक्त गुळाची पावडर वगैरे वापरली तरी देखील चालू शकते. छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं. आणि आता आपल्याला लीड ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. छान वाफ दिल्यानंतर तो आणखीन घट्ट होतो. आपल्याला आत्ता रवा शिजवणं जास्त महत्त्वाचं आहे या गुळासोबत. लीड काढून घेतलं आहे आणि वेलची पावडर ॲड केली आहे, वेलची आणि जायफळची पावडर. पाहू शकता तूप संपूर्ण बाहेर आलेला आहे. छान आपला शिरा तयार आहे गुळाचा. पौष्टिक गुळाचा शिरा अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे. आता पुन्हा एकदा लीड ठेवायचं आणि छान गॅस बंद करून तो छान मुरू द्यायचा. मुरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते असा छान सुटसुटीत असा गुळाचा शिरा, पौष्टिक गुळाचा शिरा तयार होतो. पाहू शकता किती छान झाला आहे तो. अजिबात त्यात कुठलाही पाण्याचा अंश राहिलेला नाही, तूप देखील फार झालेलं नाही, बाहेर आलेलं नाही. अगदी सुटसुटीत आणि मऊसूद असा आपला पौष्टिक गुळाचा शिरा तयार आहे. आणि आता मी तो सर्व केलेला आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.